माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण अधिक मास माहिती जाणून घेऊया. अधिक मास 3 वर्षातनं एकदा येतोय. अधिक मास म्हणजेच मलमास होय. अधिक मास या वर्षी 17 मे ते 15 जूनपर्यंत कालावधी आहे. अधिक मासाची माहिती अभिवाचनातनं श्रवण करूया. सर्वसामान्यपणे 3 वर्षाने अधिक मास येतो. चैत्रापासून फाल्गुनपर्यंत 12 महिन्यात 365 दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे 365 दिवस होय. हे 10 दिवस 3 वर्षाने 30 दिवस झाल्यावर 1 महिना अधिक घालून हे पुन्हा सारखे होतात. काटेकोरपणाने दर 33 महिन्याने अधिक मास येतो. सूर्यवर्षातील 12 राशींपैकी प्रत्येक महिन्यात एक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत म्हणतात. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत 12 महिन्यात प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते. यात बदल होतो. 33 महिन्यांनी असा महिना येतो की त्यात संक्रांत नसते. अलीकडच्या महिन्यात अमावस्येला संक्रांत असते. पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते. त्या बिनसंक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात. म्हणजेच भाद्रपद महिना असेल तर श्रावण महिन्यानंतर अधिक भाद्रपद महिना येतो. अधिक महिना मोठ्या पर्वाप्रमाणे असतो. या महिन्यात धार्मिक कृत्ये करतात. अधिक मास महात्म्य वाचले जाते. तसेच आपला भाचा असेल तर भाच्याला वाण लावलं जातो. जावयांना वाण लावला जातो. नदी किनारी वाण लावला जातो. ब्राह्मणांना वाण लावला जातो. घरोघरी हळदी कुंकाला बोलवले जाते व हळदी कुंकू देऊन वाण दिला जातो. अशा प्रकारे अधिक मासाची महात्मी आपण श्रवण केली.